मात्र ऑनगोईंग मॅचकडे आपण जाऊया. सामन्यात सुरुवात होते पहिले षटक आपण पाहतोय गणेश पाटीलच्या माध्यमातून. सामन्यात सुरुवात गेम ऑन पहिला चेंडू शाबली जर आपण पाहायला तर मग अपील देखील बघायला मिळते. विकेट किपर संकेत साम्राज्याच्या माध्यमातून अगदी खोलबोट टप्प्याचा चेंडू होता. पॉपिन क्रीज मध्ये चेंडू हा टाकला गेला होता. जबरदस्त पडल्यानंतर हलकासा इन स्विंग होताना चेंडू दिसून आला आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी मात्र अपील देखील बघायला मिळाली. गुड बॉल फ्रॉम गणेश. पॉवर प्लेचं हे बंधनकारक षटक आपल्याला बघायला मिळते. मागचा सामना पाहिला संकल्पस्फोट मोरे संघाचा तर आपण अप्रतिम परफॉर्मन्स बघायला मिळाला. बॅटिंगमध्ये चेतन सामरेने काय जबरदस्त फलंदाजी केली होती. चांगलं साथ गणेशने देखील दिली होती. हा देखील चेंडू आपण पाहिला बॅक टू बॅक. दुसरा चेंडू देखील डॉट. स्ट्राईकला आपण पाहतोय मिस्टर अनिकेत सुतार. महेश सोनावले मात्र नॉन स्ट्राईकिंग साडी आपण पाहतोय. वापस संघ म्हटला हा संघ देखील एक चांगला संघ आहे, परंतु कुठे ना कुठे थोडंसं स्ट्रगल करताना दिसून येते बॅटर अनिकेत. संघाचा संघनायक आहे, परंतु संघनायकाला कामगिरीच्या बाबतीत मात्र पुढे राहावं लागेल, चांगली कामगिरी करावं लागेल. नाणेपैकी जिंकली होती संकल्पस्फोट मोरे संघाचा कॅप्टन राज पाटीलने. शतरक्षण स्वीकारलं. पुढे एकदा गणेश. दिस टाइम शॉर्ट पिच. हा चेंडू शफल क्रॉस झाला. पूल केलं ठरलं की बॉर्डर लाईनच्या पलीकडे चेंडू जातोय चौकारा साडी. सुपर स्ट्रोक. थँक्यू सो मच डीजे प्रशांत. हा ट्रॅकरचा चेंडू होता आणि खूप वेल होता बॅटर अनिकेत सुतार. महेश आपण पाहतोय स्ट्रायकिंगसाठी महेश आपण पाहतोय. यावेळी जर आपण पाहिलं तर मग वाईडिश लॉंग रेजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न तो का होईल का? ओ माय गॉड. 2 धावा मात्र या ठिकाणी मात्र परिपूर्ण केले जातं. महेश सोनावले आपण पाहतोय बॅटर स्ट्रायकिंग साडी. महेश विषयी म्हटलं तर बऱ्याच वर्षापासून क्रिकेट खेळतोय. चांगला क्रिकेटर आहे, चांगला बॅटर आहे, त्याच्याकडे मोठी क्षमता आहे, खूप अनुभव आहे आणि त्याच अनुषंगाने अनुभवाचा कुठे ना कुठे वापर त्याला करावा लागेल. त्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची नक्कीच क्षमता आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण पाहिलं सुरुवातीचे 2 चेंडू डॉट स्वरूपात आले होते, त्यानंतर मग चौकार आणि त्यानंतर मग पुढच्या चेंडूवर 2 धावा येतात. एकत्रित 6 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. गणेश पाटील once again next delivery from गणेश पाटील. दिस टाइम हाफ ट्रॅकर्स. हा चेंडू बघायला मिळाला अक्रॉस द लाईन. यावेळी खेळण्याचा प्रयत्न केला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतोय चेंडूने बॅटमध्ये मात्र संपर्क घडवून आणता आला नाही यावेळी बॅटर महेशला. आता मात्र महेश जर आपण पाहिलं तर मग 5 चेंडूपैकी 3 चेंडू डॉट झाले. 2 चेंडूपैकी एका चेंडूवर चौकार आला होता आणि एका चेंडूवर 2 धावा आल्या. त्या म्हणजे वापसी करतोय गणेश. शेवटचा चेंडू असेल आपल्या षटकाराला. गणेश पाटील बॅटम आउट विकेट. थोडं स्टेप आउट केलं. यावेळी मात्र हवेमध्ये चेंडू वाढीव संघा फ्रीजरमध्ये डाऊन द बॉल होते. क्षेत्ररक्षक होते फेल आणि अशा पद्धतीने महेश सोनावले होते फेल. पहिला धक्का होम साई बाबा संघाला मिस्टर महेश सोनावलेच्या माध्यमातून विकेट. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा पहिल्या स्कोर कार्डवर फक्त ना फक्त 6 धावा लागल्या जातात एका गडीच्या मोबाईलमध्ये. इट्स अ ब्युटिफुल स्टार्ट फ्रॉम स्पेशली संकल्पस्फोट मोरे टीम. वा बेहतरीन गेंदबाजी देखील केली गणेश पाटील के 12. अशा पद्धतीने दुसरा क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय बॅटर क्रमांक 3 साहिल कांडेसकर. हा देखील एक चांगला बॅटर आहे. म्हणजे साधारण 3 षटकांचा सामना आहे आणि साधारण 35 ते 40 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल ओमसाई वापे संघाला. जर आपण पाहिलं ओमसाई वापे संघाविषयी म्हटलं तर मग मागच्या बऱ्याच वर्षापासून हा संघ आपल्या या असोसिएशनमध्ये दाखल झालेला आहे. पण तुम्ही जर म्हणेन हवी तेवढी कामगिरी त्यांना चांगली करता आली नाही.
मिड विकेट रिझममध्ये चेंडू मात्र खेळायचं होतं. मिस टायमिंग स्ट्रोक वाईडी स्ट्रॉंगात रिझममध्ये मात्र हा चेंडू निघून गेला होता, स्विंग केला होता. यावेळी एका धावेने स्वतःचं खातं उघडतं बॅटर अनिकेत. चांगला लेखाजोखा आमच्या या स्पर्धेचे आयोजक एम.एस. दादांच्या माध्यमातून सकाळच्या 17 पासून ते आतापर्यंत चांगला लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून देखील आमच्यापर्यंत हा पोहोचत आहे. पण एकदा गोलंदाज चेतन सांभरे. यावेळी जर आपण पाहिलं तर मग काऊ कॉर्नर रिझममध्ये चेंडू मात्र निघून जाते. प्रोडक्शन असेल त्या ठिकाणी एकच धाव या ठिकाणी मात्र मिळाली जाईल. चेतन सांभरे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. मागच्या मॅचमध्ये काय अप्रतिम फटकेबाजी केली होती. खऱ्या अर्थाने चेतन सांभरे जर आपण पाहिलं तर मग एक चांगला फलंदाज आहे. मात्र मागच्या स्पर्धेमध्ये नक्कीच स्ट्रगल करताना दिसून आला. परंतु इथे मात्र गोलंदाजी देखील अव्वल दर्जाची करताना लाजवाब चेंडूच्या हाताने गेली. यावेळी परफेक्ट ब्लॉक होल डिलिव्हरी बघायला मिळाली. पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसऱ्या चेंडूवर एक धाव, त्यानंतर मग डॉट स्वरूपाचा चेंडू. यावेळी फुल टॉस चेंडू, नो बॉलचा इशारा दोन्ही पंतांच्या माध्यमातून. आय थिंक दिस इज बीमर डिलिव्हरी फ्रॉम चेतन सांभरे. एक्स्ट्रा धाव मात्र ही मिळाली जाईल. एका धावेने संघाची धाव संख्या 9 या आकड्यावर जाऊन पोचते. फ्री हिट बॉल असेल, मुक्त फटका खेळण्यासाठी ही संधी असेल. बॅटर अनिकेत आपण पाहतोय. फुल टॉसचा चेंडू पण एकदा इनसाइडला कव्हर रेझरमध्ये चेंडू मात्र ट्रॅपल झाला होता. एकच धाव या ठिकाणी मात्र मिळाली जाईल बॅटर अनिकेतला. 10 धावा लागल्या जाते स्कोर कार्डवर. काय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. खऱ्या अर्थाने मागचा सामना जर आपण पाहिला जयबजरंग चिंचवली विपक्ष हेजी स्फोट गंगारामपाडा, काय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली चिंचवली संघाच्या बॅटरच्या माध्यमातून. या बॉल मात्र जबरदस्त फटका, सुपर से ऊपर, ये बढ़िया सिक्सर, गुड शॉट, सिक्सर. काय फटका केला होता, लाजवाब स्ट्रोक बघायला मिळाला. सिक्सर साहिलच्या बॅटमधून. चेतन सांभरेच्या विरोधात मात्र हा आक्रमणाला सुरुवात केलेली असंच म्हणावं लागेल आणि करावं देखील लागेल, कारण 3 षटकाचा हा सामना आपण पाहतोय. अखेर 2 क्रमांकाचं षटक देखील संपलं जाते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा पाहिल्या तर मग लागल्या जाते स्कोर कार्डवर 17. 2 षटकाच्या समाप्तीनंतर चेतन सांभरेचं षटक पाहिलं तर मग 11 धावा त्यांनी खर्च केला. चांगली गोलंदाजी होती, परंतु आय थिंक एक सिक्सर आला त्याच्या विरोधात आणि त्याच अनुषंगाने हलकंसं मागडे षटक बघायला मिळत जाते. 11 धावा खर्च करतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल विनिंग टीम विपक्ष जयबजरंग चिंचवली अशी ही लढत असेल. शेवटचा सामना असेल पहिल्या सत्रातील. विजेत्या संघासोबत 2 हात करावे लागतील जयबजरंग चिंचवली संघाला. 2 षटकाच्या संमतीनंतर 17 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. संचित मस्कर गोलंदाजी ट्रॅकवर. पण एकदा शेवटचा षटक असेल आणि ह्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल यावेळी वापे संघाला. पण एकदा ओहो हो हो हो, यावेळी जर आपण पाहिलं तर मग मोठी पॉवर जनरेट केली होती यावेळी बॅटरनं. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आय थिंक बघायला मिळाला. त्याच अनुषंगाने वाईट स्वरूपाचा चेंडू बघायला मिळाला. अवंतर धावा मात्र मिळाली जाईल. 18 धावा लागले जाते स्कोर कार्डवर. आमचं स्टेज जर आपण पाहिलं तर मग अगदी बॅकवर्ड डीप पॉईंट रिजनमध्ये, सो आम्हाला लेंथ आणि लाईन या ठिकाणून दिसणार नाही. सो पंचांच्या निश्चितच निर्णयाकडे आम्हाला निर्णयाची नक्कीच वाढ बघायला लागली. पण एकदा तोच इशारा पंचांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडू लगातार वाईट स्वरूपात हाताळतोय संचित मस्कर हा गोलंदाज. 19 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. कमीत कमी 30-32 धावाचं टार्गेट जर देण्यामध्ये यश आलं होमसे वापे संघाला तर मग एक फायटिंग टार्गेट बघायला मिळेल. संचितला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अजूनही लेंथ आणि लाईनच्या शोधामध्ये बघायला मिळते. नेक्स्ट बॉल. ओ यावेळी जर आपण पाहिला तर मग यस वाईडची हार्दिक करणारा हा गोलंदाज ठरलेल्या स्पर्धेमध्ये
ओ माय गॉड, लागोपाठचे 3 चेंडू वाईट स्वरूपात हातोलतोय संचित मस्करा गोलंदाज. मित्र म्हणेन एक चांगला प्लॅटफॉर्म या आधीच्या गोलंदाजांनी रचला. एक चांगली सुरुवात डेफिनेटली बघायला मिळते. गणेशने चांगलं षटक हाताळलं, चैतन्य देखील बऱ्यापैकी षटक हाताळलं, परंतु इथे मात्र संचित चुकी करतोय. 4था क्रमांकाचा चेंडू असेल, परंतु या आधी चेंडू वाईट. इथे जर आपण पाहिलं तर मग फुल टॉस चेंडू, इथे या चेंडूला पाठवलं जातं मिडपेकर डिझर मध्ये, झेल तर घेतलं जाते, परंतु पंचांचा इशारा येते या नो बॉलचा, कारण दिस इज अ बिमर डिलिव्हरी. मला वाटतं एकच धाव या ठिकाणी मात्र ही काढली जाते, परंतु 1+1 म्हणजे 2 धावा असतील. बिमर डिलिव्हरी बघायला मिळेल, खराब गोलंदाजी बघायला मिळते. 4था चेंडू देखील हा नो बॉल बघायला मिळाला. खराब गोलंदाजी, पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू वाईट, तिसरा चेंडू वाईट आणि 4था चेंडू बिमर डिलिव्हरी. आणि मी तर म्हणेन कुठे ना कुठे कोणत्याही प्रकारचा चेंडू न होता इथे मात्र जवळजवळ 5 धावा येतात. म्हणजे कुठे ना कुठे मागच्या षटकांचा या ठिकाणी भरपाई केली जाते असंच मी तर म्हणेन. आणि ती भरपाई करून देण्याचं काम सद्यस्थितीला गोलंदाज साकारतो संचित. फ्री हिट बॉल. आता मात्र कुठे ना कुठे चांगल्या लेंथ लाईनला, परंतु इथे जर आपण पाहिलं तर मग कठीण होतं, आपण चांगलं होतं, चेतन सांबर होतं, परंतु या चेंडू मात्र निघून जातो डीप एक्स्ट्रा बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावांसाठी. आणि आपण जाऊया डीजे प्रशांत यांच्याकडे काय सुंदर गाणं ऐकण्यासाठी. डीजे प्रशांत मित्र म्हणेन खूप खर्चिक गोलंदाजी. आतापर्यंत जवळजवळ 1 चेंडू होतोय आणि जवळजवळ 9 धावा. 1 चेंडू झाल्यानंतर आतापर्यंत 9 धावा लागल्या जाते. त्या तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू संपल्यानंतर काफी खराब गेंदबाजी. गेंदबाज संचित के द्वारा पुढचा चेंडू. यावेळी जर आपण पाहिलं तर आणखी वाईट क्रमांक हा 4 चेंडू. काय झालं मैदानाच्या आतमध्ये, काय होतं आणि काय झालं, एका गीताची आठवण मात्र डेफिनेटली होईल. काय होतं असं तू आणि काय झाला असं तू. या अर्थाने पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र शुभाग पण होते. माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय गृहनाथ वंजारी साहेबांचा पुन्हा एकदा शुभाग पण होते. आपल्याच आयोजनामध्ये आपल्याच पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. खराब गोलंदाजी, काय होतं आणि काय झालं, कारण या आधी जर आपण पाहिलं तर मग आय थिंक 2 षटकाच्या समाप्तीनंतर काहीतरी 17 धावा होत्या, परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर मग अगदी संचित मात्र खराब गोलंदाजी करतोय. फुल टॉस हा चेंडू कारपाडीच्या साईने जर आपण चेंडू पाहिला तर मग निघून जातो. वाडीश लॉंगॉन रिजनमध्ये हलकासं मिसफील्ड बघायला मिळाली, त्याचा फायदा मात्र घेताना दोन्ही फलंदाज अशा पद्धतीने 2 धावा या ठिकाणी मात्र अंकित केल्या जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या जर पाहिली 29 या आकड्यावर पोहोचली जाते. अनिकेत आपण पाहतोय स्ट्रायकिंग साडी धाबा चांगल्या येतात. ठीक जमीनची बाजू असेल ओमसाहेब वापस संघासाठी. काफी खूबसूरत बल्लेबाजी हो रही है जहां से दोनों बल्लेबाजों के द्वारा. इस बार ये शॉर्ट पिच गेंद थी, पुल किया, लेकिन शॉर्ट थर्डमैन रीजन में पुलर मौजूद थे. अच्छी फील्डिंग देखने को मिली, सिंगल रन मिलेगी यहाँ पे. 1 रन के साथ अगर स्कोर देखे जाए तो फिर 30 धावा होत आहेत. अजूनही 3 चेंडू शेष असणार. 30 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. यानंतर सामना बघायला मिळेल विनिंग टीम विपक्ष जय बजरंग चिंचवली. यॉर्कर लेंथ हा चेंडू होता गोडे संचित. ह्या चेंडूची खूप गरज होती आधीपासून, कारण सुरुवातीचे 3 चेंडू व्हाईट स्वरूपात हाताले होते, त्यानंतर बिमर चेंडू, त्यानंतर मग चौकार आला होता, त्यानंतर मग व्हाईट, त्यानंतर मग पुढच्या चेंडूवर 2 धावा आणि त्यानंतर सिंगल रन आणि त्यानंतर मग बऱ्याच अवधीनंतर हा चेंडू डॉट होते. आता परत जवळ 9 चेंडू हाताळतोय. अजूनही षटकाचे 2 चेंडू आय थिंक शेष असतील. आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपण पाहिलं तर मग आय थिंक श्रीलंकांचा गोलंदाज सॅमिटो बास आय थिंक याने देखील खूप लांब लचक षटक हाताळलं होतं. 14 चेंडूचं ते षटक होतं आणि इथे मोरी संघाचा हा गोलंदाज आपण बघा आतापर्यंत 10 चेंडू त्याने मात्र टाकलेले आहेत. अजूनही या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. एका धावाने संघाची धावसंख्या पाहिली तर 31 या आकड्यावर जाऊन पोहोचते. क्लास बॉल ऑफ दिस ओव्हर अँड इनिंग फ्रॉम
संचित मस्कर. धाबा जर पाहिल्या तर मग 31 धाबा लागल्या जातात स्कोर कार्डावर. शेवटचा चेंडू असेल. फुल टॉस हा चेंडू, फुलर लेंथ हा चेंडू, मिडविकेट मध्ये चेंडू मात्र ट्रॅपल होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. मिळेल का ही धाव? मिळेल, कारण अप्रतिम रनिंग बघायला मिळते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आणि त्याच अनुषंगाने इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. अशा पद्धतीने इनिंग संपली जाते. 33 धावा होतात आणि 34 धावाचं एक चांगलं टार्गेट या ठिकाणी सेटअप केलेले. डेफिनेटली ओमसाई वापरे संघाच्या माध्यमातून संकल्पस्फोट मुळे संघाच्या समोर खराब गोलंदाजी पकडा मिळाली संचित मस्कर या गोलंदामार्फत आणि त्याच अनुषंगाने होत्याचं नव्हतं झालं, कारण 2 षटकाच्या समर्थनानंतर फक्त 17 धावा होत्या आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर मग जवळ किती धावा खर्च केल्या संचित मस्करने तर 16 धावा, तब्बल 16 धावा आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर 10 चेंडूचं ते षटक 11 चेंडूचं ते षटक बघायला मिळालं आणि त्यामध्ये 4 चेंडू वाईट स्वरूपात, 4 चेंडू वाईट स्वरूपात, एक आय थिंक बिमर चेंडू आणि 6 चेंडू जर आपण पाहिलं तर मग लिगली हाताळले होते आणि त्याच अनुषंगाने 33 धावा होत्यात आणि 34 धावांचा हा टार्गेट या ठिकाणी मात्र निश्चितच सेटअप केलं ते म्हणजे ओमसाई वापी संघानं संकल्पस्फोट मोरे संघाच्या समोर. दुपारचा शेड्यूल जर आपण पाहिला तर मग दुपारच्या सत्रातील पहिली लढत आपल्याला बघायला मिळेल आहे गावदेवी फिरीमपाडा विरोधात अक्षय 11 कवाड ही एक लढत आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर आईगावदेवी कौसा अँड आमच्या आयोजकाचा संघ आहे जय बागोबा सोट लाभ अशी लढत असेल आणि मग त्यानंतर एक लढत बघायला मिळेल आईगावदेवी फिरीमपाडा विपक्ष अक्षय 11 कवाड किंवा माफ करा जय बजरंग चिमीपाडा बी आणि त्यानंतर आईगावदेवी फिरीमपाडा आणि अक्षय 11 कवाड या 2 संघापैकी जो संघ जिंकेल त्या संघासोबत जय बजरंग चिमीपाडा बी संघाला मात्र 2 हात करावे लागतील. तर मग सलामीची जोडी देखील संकल्पस्फोट मोरे संघाच्या माध्यमातून मैदानामध्ये येत असताना चांगली बॅटिंग कार्ड जर आपल्याला बघायचं झालं तर मग बऱ्यापैकी बॅटिंग बघायला मिळाली ती निश्चितच अनिकेत अँड साहिल आणि त्याच्यानंतर महेश तिन्ही फलंदाजांनी बऱ्यापैकी बॅटिंग बघायला मिळाली. 13 धावाचं योगदान दिलं अनिकेतने, सलामी लावला होता 7 चेंडूमध्ये 13 धावा, त्यामध्ये एक दर्जेदार चौकार. महेशने मात्र 6 चेंडू फेस केले, 6 धावा केल्या, त्यामध्ये एक चौकार, स्ट्रगल करत होता. त्यानंतर साहिलने देखील 6 चेंडूमध्ये 10 धावाचं योगदान दिलं, एक उत्तुंग सिक्सर त्याच्या बॅटमधून डेफिनेटली बघायला मिळाला. गोलंदाजी काढ पाहिल्या तर गणेशने चांगलं षटक हाताळलं होतं, पॉवर प्लेचं षटक 6 धावा खर्च केल्या आणि चेतनने देखील 11 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर संचित मस्करचं महागडे षटक 16 धावा त्याने खर्च केल्या. 33 धावा होत्यात आणि 34 धावांचं हे टार्गेट या ठिकाणी सेटअप केलेले. सलामीची जोडी आपण पाहतोय संकेत सांबरे, काय मारतोय बापरे, सिक्सर किंग हा बॅटर आपल्याला बघायला मिळते संकेत सांबरे. परंतु ह्या मोसमामध्ये थोडस स्ट्रगल करताना संकेत सांबरे नॉनस्टॅकिंगसाठी आपण पाहतो बॅटर प्रणय हा आपण बॅटर पाहतोय. दोन्ही संघांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. सामन्यात सुरुवात होते, दुसऱ्या डावाला सुरुवात होते, गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज मिस्टर राहुल, पहिला चेंडू याचा डेफिनेटली थोडस दडपण मनामध्ये विचार गोलंदाजा नक्कीच चालले असतील, कारण त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर संकल्पस्फोट मुरे गोलंदाज राहुलच्या विरोधात आपण पाहिलं तर सिक्स सर्किंग मिस्टर संकेत सांबरे. मग थोडस दडपण टेन्शन हे गोलंदाजाच्या मनामध्ये असणारच. पाहूया 34 धावांचं आव्हान असताना मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिला चेंडू पहिल्या षटकातील पॉलचं षटक बॅकफुट होत जातो. या बॉल मात्र जबरदस्त बॅकफुट पंच कव्हरच्या वरून चेंडू मात्र निघून जातो या कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे मिळतोय पहिल्या चेंडू मध्ये संकेत सांबरेला हा दर्जेदार चौकार. फॉर शॉट बॅकफुट गेला संकेत आणि प्रॉपर कंडिशन गणून आलं बॅट आणि चेंडूमध्ये आणि गॅप शोधण्यामध्ये देखील त्याला यश आलं. शॉर्ट कव्हर मधून चेंडू मात्र निघून गेला होता डीप कव्हर रिझन मध्ये आणि तिथे मात्र हा चौकार होते. काफी खूबसूरत स्ट्रोक देखने को मिला संकेत सांबरे के दोबारा गेंदबाज तैयार रहेंगे अगली गेंद के लिए. पॉवर प्लेचं हे बंधनकारक षटक आपल्याला पकडायला मिळते. पण एकदा यावेळी जर आपण पाहिलं तर यावेळी फ्रंट फुटवर संकेत सांभाळायला तयार नाही.
येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर मात्र या ठिकाणी नक्कीच आक्रमण केलं जाते गोलंदाज राहुलच्या विरोधात बाक हा दुसरा चौकार. यावेळी मात्र स्कॉलनेक बॉर्डरच्या पलीकडे चेंडू निघून जाते. 4 धावांसाठी आणि आपण जाऊया पुन्हा एकदा आमचे डीजे मॅन प्रशांत यांच्याकडे एखादं सुंदर मधुर गाण्यासाठी. डीजे प्रशांत. चांगलं गाणं बघा ऐकायला मिळालं डीजे प्रशांतच्या माध्यमातून. मात्र चांगले बॅटिंग देखील बघायला मिळते. ऑन चौकार हॅट्रिक असेल. यावेळी पहिली शॉट केला जातं संकेत सांबरेच्या माध्यमातून. परंतु चेंडू आणि बॅट मध्ये मिलन घडवून आणण्यास नक्कीच कठीण गेलं. संपर्क झाला नाही चेंडू आणि बॅट मध्ये. संकेत सांबरेचा जर आपण विचार केला तर मग असा हा एकमेव फलंदाज आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशन मध्ये आपल्या बघायमध्ये की या फलंदाजाने अक्षरशः 2 वेळा 6 चेंडू 6 सिक्सर मारण्याचा एक अनोखा विक्रम आपल्या नावे केलेला आहे. पण एकदा यावेळी थोडंसं स्टबट केलं होतं. 2 चौकार आल्यानंतर कुठे ना कुठे मग वापसी करताना गोलंदाज बघायला मिळतोय या राहुल. अजूनही आठवतं संकेत सांबरेची ती स्फोटक फलंदाजी. मैदान होतं पुंडाचं तिथं मात्र त्याच्या विरोधात आय थिंक 2 गोलंदाज होते. नॉनस्टॉप 6 चेंडूवर मात्र त्यांनी 6 सिक्सर खेचण्याचा विक्रम केला होता. त्यानंतर मग मैदान होतं डीडी ग्राउंड बिनार तिथे देखील 6 चेंडू आणि 6 सिक्सर याच फलंदाजाने ठोकले होते. आणि तोच फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. इथं जर आपण पाहिलं तर मग गॅप शोधला जात आहे. चेंडू मात्र थांबायला तयार नाही कारण चेंडू निघून जात आहे. वाईड इज लॉंग ऑफ अँड वाईड इज लॉंग ऑन बाउंड्रीकडे चौकारासाठी 4 धावा. आणखी एक चौकार बॅटर संकेतच्या बॅट मधून चौकाराच्या साहाय्याने धावा पाहिल्या तर 12. मित्र म्हणेन केवळ चौकाराच्या माध्यमातून त्या परत या धावा आपण पाहतोय स्कोर कार्डावर. चौकाराचा व्यापार करताना दिसून येते. यावेळी मात्र इथे चौकार नाही आणि नक्की चर्चा करत होते केवळ चौकाराचा व्यापार करतोय. कदाचित ते आवडले नसेल बॅटर संकेत सांबरेला आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी बागपंच्या कव्हरच्या बोर मात्र जबरदस्त फटका मिळतोय संकेत सांबरेला. हा छक्का. प्रशांत स्वतःवर विश्वास सेल्फ कॉन्फिडन्स हा डेफिनेटली ठेवताना बॅटर संकेत सांबरे आपल्या बघायला मिळते. आपले ध्येय कितीही अवघड असू द्या जर आपला स्वतःवर विश्वास असेल तर आपण ते पूर्ण केल्याशिवाय गप्प बसू शकत नाही. आणि कदाचित संकेत सांबरेचं देखील ध्येय असेल की यस ही मॅच नक्कीच आम्हाला जिंकायची आहे आणि त्याच अनुषंगाने तो ध्येय मात्र त्याने आपल्या समोर ठेवलेलं आहे. आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी एका चांगल्या मेहनत मैदानाच्या आतमध्ये चांगलं टॅलेंट चांगला आत्मविश्वास ह्या गोष्टी डेफिनेटली बघायला मिळतात संकेत सांबरेच्या माध्यमातून त्याच्या पाडेतून. तर अशा पद्धतीने पहिल्या क्रमांकाचं षटक संपलेलं आहे. 18 धावा लागल्या जातात स्कोर कार्डावर. इट्स अ ब्युटिफुल स्टार्ट फ्रॉम संकल्प स्पोर्ट मोरे टीम. ब्युटिफुल बॅटिंग फ्रॉम संकेत सांबरे. 3 चौकार आणि 1 सिक्सर आतापर्यंत त्या पहिल्या षटकामध्ये नक्कीच बघायला मिळालं. समीकरण पाहिलं तर 12 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. याची गेन जबरदस्त चेंडूची या ठिकाणी हाताळणी केली गोलंदाज शुभम ओगलेने. बरोबर ब्लॉक होल्ड हा चेंडू होता. स्वतःला सावरलं स्वतःला वाचवलं बॅटर प्रणयने आणि त्याच अनुषंगाने ते सिंगल रन देखील परिपूर्ण केले जाते. गुड क्रिकेट फ्रॉम प्रणय. मी तर म्हणेन धावा जर पाहिल्या तर मग 19 धावा लागल्या जातात. समीकरण पाहिलं तर 11 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. संकेत सांबरे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग बॅटर. पुढचा चेंडू शुभम उस्तेपाट केलं होतं यावली. चेंडू मात्र निघून जातो यावली इंडिपेक्सचा कव्हर रिझर्व मध्ये. इनसाइडचा फटका बघायला मिळाला. चांगला चेंडू होता. हलकाच स्टेपट केलं होतं संकेतने.
थोडं रीड केलं गोलंदाज शुभम मोगलेने आणि त्याच अनुषंगाने चेंडूच्या हाताला केली होती. गुड बॉलिंग फ्रॉम शुभम मोगले. सोच चांगली बघायला मिळते आणि मी तर म्हणेन चेंडू चांगला असेल मग त्या चेंडूचा तुम्ही सन्मान करा. त्या चेंडूवर मोठा फटका नको आहे तिथे सिंगल डबल रन घ्या स्वतःला वाचवा तेच काम केलं. इथे जर आपण पाहिलं तर मग लेंथ मध्ये आय थिंक थोडीशी मात्र बदल केला होता. शेप क्रॉस झाला होता यावेळी प्रणय हलकीशी अपील बघायला मिळाली. गोलंदाज शुभम मोगलेच्या माध्यमातून पंचाकडे दाद मागितली होती परंतु चेंडू जर पाहिलं तर मग आय थिंक एसटीच्या वरून गेला होता की काय. गुड बॉल अँड गुड बॉलिंग फ्रॉम मिस्टर शुभम मोगले. वापसी करून द्यावं लागेल. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. यावेळी पण एकदा आडव्या बॅटने प्रॉपर कनेक्शन बघायला मिळालं नाही. चेंडू स्कोरलेख रिझल्टमध्ये ट्रॅव्हल होते. सिंगल रन मात्र मिळालं जाईल. आता बरं कुठे ना कुठे 4 चेंडू टाकून त्यांना 3च धावा करते म्हणजे हे जर षटक चांगलं हाताळलं गोलंदाज शुभमने आणि कुठे ना कुठे हलकासा दडपण हा प्रस्थापित होऊ शकतो संकल्पस्फोट मोरे संघावर कारण 8 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. लास्ट 2 बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर फ्रॉम मिस्टर शुभम उगले. संकेत सांबरे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग साडी काफी खूपसर गेंदबाजी परंतु इथे जर आपण पाहिलं तर मग संकेत थांबायला तयार नाही. हा प्रकारचा चेंडू होता. चांगली मिडलिंग बघायला मिळाली. चांगली पॉवर जनरेट केली होती. चांगला क्लास दिसून आला आणि त्याच अनुषंगाने चेंडू मात्र फेकून दिले जाते स्क्वेअर लेग बॉटरच्या वरून. षटकारासाठी खराब चेंडू. चेंडू होता. लाईन लेंथ पाहिली तर खराब दिसून आली. लेग स्टंपवर हा चेंडू डेफिनेटली मात्र रिलीज केला होता. तिथे मात्र जबरदस्त संकेतच्या बॅटमधून सिक्सर या ठिकाणी आला जातो. इथे जर आपण पाहिलं तर मिस कलेक्शन होतं विकेट किपर त्याचा फायदा संकेत आणि प्रणय घेताना आणि अशा पद्धतीने मला वाटतं 22 सुरुवात कदाचित रन असेल. षटक क्रमांक येस बॅट आणि चेंडूमध्ये हलकाचं मिलन झालं होतं. एकच धाव या ठिकाणी मात्र मिळाली जाईल आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक 2 संपलेले परंतु जर इक्वेशन समीकरण पाहिलं तर मग 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी संकल्प स्पॉट मोरे संघाला. चांगली रणनीती आखावी लागेल. चांगली गोलंदाजी होती परंतु एक खराब चेंडू हाताला शुभम मोगलेने. हा प्रकार चेंडू होता. लेंथ आणि लाईन पहिले खराब होती. लेग स्टंपवर चेंडू ठेवला गेला होता. तिथे मात्र संकेतच्या बॅटमध्ये सिक्सर आला आणि त्या 5 चेंडू जर पाहिले तर मग कमालीचे चेंडू हाताला होते गोलंदाज शुभम मोगलेने. तर अशा पद्धतीने समीकरण पाहिलं तर मग 6 चेंडू आणि 6 धावा. प्रणय हलकासा स्ट्रगल करतोय परंतु इथे मात्र संकेत सांबरे चांगल्या पद्धतीने खेळते आणि विशेषतः जर आपण पाहिलं तर संकेत सांबरेकडे स्ट्राईक देखील बघायला मिळते आणि स्ट्राईक त्याच्याकडेच राहणं हे खूप फायदेशीर असेल संकल्प स्फोट मोरे संघासाठी. अजूनही जर आपण पाहिलं संकल्प स्फोट मोरे संघाचा स्कॉट पाहिला तर मग चेतन सांबरे देखील आज चांगल्या रिदम मध्ये दिसून आला पहिल्या सामन्यामध्ये. त्यानंतर गणेश देखील बऱ्यापैकी बॅटिंग करतोय म्हणजे आज चांगलं रिदम चांगलं फॉर्म मध्ये बघायला मिळतंय मोरे संघ. गोलंदाजी मध्ये थोडं नाराज गेलं निश्चितच गोलंदाज संचितने. 11 चेंडू हाताळले होते आपल्या षटकासाठी आणि काहीतरी 16 धावा त्याने खर्च केल्या होत्या. समीकरण मात्र सोपं असेल मोरे संघासाठी. 7 चेंडू 7 धावा. महेश यावेळी जर आपण पाहिलं तर महेश सोनवणेचा हा पहिला चेंडू पाहिला तर नो बॉलचा इशारा. आय थिंक हा चेंडू विकेटच्या बाहेर लँड झाला होता. चांगला निर्णय ऑनफिल्ड पंच संजय घडाल यांच्या माध्यमातून. महेश सोनवणेचा हा पहिला चेंडू होता. तयार नव्हता आणि कारण गोलंदाज कोणता असो ज्यावेळी नव्याने गोलंदाजसाठी येतोय ना त्यावेळी मग कुठे ना कुठे अशा प्रकारे चुकी बघायला मिळते. फिल्ड बॉल बॅकपटर जातो. यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक. 1 धाव मात्र घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का नाही तर एकाच धावावर समाधान मानावं लागेल. फ्रीड बॉलचा हा चांगला समाचार घेता आला नाही फायदा घेता आला नाही. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. रोशनने जबरदस्त माफ करा रोशन नाही तर शुभमने चांगलं षटक हाताला तर दुसऱ्या क्रमांकाचं वापसी करून दिले होते कारण या आधीचं जर पॉवरप्लेचं षटक पाहिलं राहुलने 18 धावा खर्च केल्या होत्या. मग कुठे ना कुठे मग शुभम उगले हा गोलंदाजीसाठी आला. त्याने 10 धावा डेफिनेटली खर्च केल्या परंतु त्यानंतर मग वापसी हलकीशी करून दिली होती. पुढचा चेंडू यावेळी जर आपण पाहिलं तर मग हुक केलं आणि इथे मात्र सिक्सरने विजय संपादन होते संकल्प स्फोट मोरे संघाचा. सो अभिनंदन
संकल्प स्पोर्ट मुरे टीम अँड हार्ड लक बॅड लक